श्री स्वामी समर्थ. आजचा संदेश. भक्तांनो, काही स्वप्न अशी असतात जी आपण जगाला सांगत नाही. कारण भीती असते, लोक हसतील, कोणी समजून घेणार नाही, किंवा आपलं स्वप्न पूर्ण होण्याआधीच कोणी त्याची किंमत कमी करेल. पण स्वामी म्हणतात, जगाला सांगितलं नाही तरी चालेल, पण माझ्यापासून काहीही लपलेलं नाही. आज जो हा संदेश ऐकत आहे, कदाचित त्याच्या मनात एक अशी गोष्ट आहे जिचा विचार तो रात्री झोपताना करतो, जिच्यासाठी तो मनातल्या मनात प्रार्थना करतो आणि सकाळी उठल्यावर पुन्हा त्या आशेने दिवस सुरू करतो. माझ्या भक्तांनो, मनात दडवून ठेवलेली इच्छा ही फक्त एक इच्छा नसते, ती आपल्या आयुष्याचा एक भाग असते. कुणाला आपल्या कुटुंबासाठी काही मिळवायचं असतं, कुणाला स्वतःची ओळख निर्माण करायची असते, कुणाला जुन्या अडचणी मागे सोडून नवीन सुरुवात करायची असते. प्रत्येकाची प्रार्थना वेगळी, पण स्वामींचं ऐकणं एकच. आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत, बाळा, तू बोलला नाहीस, पण मी ऐकलं आहे. कारण आईला आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरून दुःख कळतं, तसंच स्वामींना आपल्या भक्तांच्या शांत मनातील आवाज कळतो. माझ्या बाळांनो, कधीकधी आपण बाहेरून हसत असतो, लोकांना वाटतं आपण आनंदी आहोत, पण आतमध्ये अनेक प्रश्न सुरू असतात. माझी वेळ कधी येईल? माझं स्वप्न कधी पूर्ण होईल? मी इतकं करूनही मला यश का मिळत नाही? आणि त्याच क्षणी स्वामींचा एक संदेश येतो, थांबू नकोस, तुझी कथा अजून संपलेली नाही. लक्षात ठेवा, देव जेव्हा एखादी इच्छा मनात निर्माण करतात, तेव्हा त्यामागे काहीतरी कारण असतं. प्रत्येक स्वप्न फक्त स्वप्न नसतं. काही स्वप्न आपल्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी येतात. माझ्या भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, ज्या गोष्टीसाठी तुम्ही आज संघर्ष करत आहात, कदाचित उद्या तीच गोष्ट तुमच्या आनंदाचं कारण बनेल. आजची शांत मेहनत उद्याचा मोठा बदल घडवू शकते. स्वामी कधीही भक्तीची खरी भावना दुर्लक्षित करत नाहीत. फक्त स्वामींची वेळ ही आपल्या घाईप्रमाणे नसते, ती आपल्या आयुष्यासाठी योग्य असते. आज या क्षणी एक काम करा, डोळे बंद करा, मन शांत करा आणि स्वामींचं नाम घेऊन मनात म्हणा, स्वामी, माझ्या मनात जे आहे ते तुम्हाला माहीत आहे. कारण कधीकधी 1000 शब्दांपेक्षा एक खरी भावना मोठी असते. माझ्या भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठीच आहे, तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, माझा विश्वास कायम आहे. आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोचवा जिच्या मनातही एखादं न सांगितलेलं स्वप्न असेल. कारण कदाचित आज स्वामींचा संदेश तिला तुमच्या मार्फत मिळेल. स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त शब्द नाहीत, इथे प्रत्येक भक्ताच्या मनाला स्पर्श करणारा स्वामींचा विचार आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, या संदेशाचा भाग ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताला एक गोष्ट सांगायची आहे. कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते जिथे आपण सगळ्यांसमोर मजबूत होत दिसतो, पण स्वतःसोबत एकटे असताना आपलं मन आपल्यालाच अनेक प्रश्न विचारत असतं. आपण कोणाला सांगत नाही. आपल्या मनातील भीती, आपली वाट पाहणारी इच्छा, आपल्या डोळ्यात लपलेलं स्वप्न, पण स्वामींना सगळं माहीत असतं. माझ्या भक्तांना, काही प्रार्थना शब्दांनी होत नाहीत, काही प्रार्थना अश्रूंनी होतात, काही शांततेने होतात आणि काही फक्त मनातल्या एका विश्वासाने होतात. तुम्ही कधी मंदिरात गेलात आणि काही मागायचं राहून गेलं, पण फक्त स्वामींकडे पाहून मन शांत झालं, तीच खरी प्रार्थना असते. कारण स्वामींना तुमचे शब्द नाहीत, तुमची भावना दिसते. आज स्वामी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहेत, तुझ्या आयुष्यात जे घेणार आहे त्यासाठी आधी तुला त्यातून तयार व्हावं लागेल.
कारण कधीकधी आपण ज्या गोष्टीची इच्छा करतो ती मिळवण्यापेक्षा ती सांभाळण्याची ताकद मिळणं जास्त महत्त्वाचं असतं. माझ्या भक्तांनो, एक छोटं बीज जेव्हा जमिनीत टाकलं जातं तेव्हा बाहेरून काहीच दिसत नाही, पण आतून एक नवीन जीवन सुरू झालेलं असतं. तसंच तुमच्या आयुष्यातही असतं. आज कदाचित बदल दिसत नसेल, पण स्वामींच्या कृपेने आतून काहीतरी नवीन घडत असतं. तुमचा संयम वाढत असतो, तुमची विचार करण्याची पद्धत बदलत असते, तुमची ताकद तयार होत असते. आणि मग एक दिवस तुम्हाला जाणवतं, ज्या दिवसांची मी वाट पाहत होतो ते दिवस आले आहेत. माझ्या भक्तांनो, काही लोक तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणार नाहीत. काही लोक म्हणतील, हे तुझ्याने होणार नाही. पण लक्षात ठेवा, लोक तुमची परिस्थिती पाहतात, स्वामी तुमची क्षमता पाहतात. लोक आज पाहतात, स्वामी तुमचा उद्या पाहतात. म्हणून कोणाच्या शब्दांनी तुमचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमच्या मनातील इच्छा जर स्वच्छ असेल, तुमचा प्रयत्न प्रामाणिक असेल, तर योग्य वेळ आल्यावर मार्ग नक्की सापडतो. माझ्या स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश कदाचित त्या व्यक्तीसाठी आहे जिने खूप दिवस स्वतःला समजावलं आहे, सगळं ठीक होईल, पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही एक प्रश्न आहे, खरंच होईल का? स्वामी आज त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. होईल, पण विश्वास सोडू नकोस. कारण काही सुंदर गोष्टींना वेळ लागतो. सूर्योदय अचानक दिसतो, पण त्याआधी रात्र हळूहळू संपत असते. आजपासून एक नवीन विचार मनात ठेवा. मी माझ्या स्वप्नांसाठी पात्र आहे का? मी चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी तयार आहे. स्वामी माझ्यासोबत आहेत. माझ्या भक्तांनो, जर तुमच्या मनात अशी एखादी इच्छा आहे जी तुम्ही कोणाला सांगितली नाही, तर कमेंटमध्ये फक्त लिहा, स्वामी जाणतात. तुम्हाला काय हवं आहे हे शब्दात लिहिण्याची गरज नाही, कारण स्वामी तुमच्या मनातील आवाज ऐकत आहेत. हा संदेश शेअर करा. कदाचित एखाद्या व्यक्तीला आज हाच विश्वास हवा असेल. आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक दिवशी तुमच्या मनाला मजबूत करणारा एक नवीन संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. माझ्या स्वामी भक्तांनो, या संदेशाचा शेवटचा भाग ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताला आज स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना. तुमच्या मनात जी चांगली भावना आहे, जी इच्छा तुम्ही शांतपणे जपली आहे, त्या इच्छेला योग्य दिशा मिळो. आयुष्य म्हणजे फक्त आपण बाहेर जगाला काय दाखवतो ते नाही. आयुष्य म्हणजे आपल्या मनाच्या आत चालणारा एक प्रवास आहे. स्वामी आपल्या विश्वासात आहेत, आपल्या प्रयत्नात आहेत, आपल्या प्रत्येक चांगल्या विचारात आहेत. तुमच्या मनातील न बोललेली इच्छा कदाचित आज पूर्ण झाली नसेल, पण याचा अर्थ असा नाही की ती विसरली गेली आहे. तुम्ही घेतलेली मेहनत, तुम्ही सहन केलेले दिवस, तुम्ही गुपचूप केलेली प्रार्थना, स्वामींच्या दरबारात तुमच्या प्रत्येक प्रयत्नांची नोंद आहे. म्हणून आजपासून फक्त एक गोष्ट करा. आजपासून तुमच्या मनात एक नवीन विचार सुरू येऊ द्या. तो म्हणजे, माझ्यासाठी चांगल्या गोष्टी येत आहेत. मी आनंद स्वीकारण्यासाठी तयार आहे. स्वामी माझा हात धरून आहेत. आता या क्षणी कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. माझ्या मनातील इच्छा स्वामी जाणतात. हा एक छोटासा विश्वासाचा शब्द तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करो. आणि जर हा संदेश तुम्हाला मनापर्यंत पोचला असेल तर लाईक करा. ज्यांना स्वामींच्या आधाराची गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण इथे प्रत्येक संदेशाचा उद्देश एकच आहे, भक्ताच्या मनात आशा जागवणे. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य सुंदर वळण घेऊन येऊ शकतं. श्री स्वामी समर्थ.